आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जळगावातील प्लास्टिक उद्योग म्हणजेच खेळणे विक्रेत्यांवर देखील झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। एकीकडे जर विचार केला तर 2 दिवस पहिले या ठिकाणी शीज फायर करण्यात आलेला आहे। 2 आठवड्यासाठी कुठेतरी युद्धाला या ठिकाणी ब्रेक जरी दिला असला तरी देखील आज या ठिकाणी खेळण्याच्या दुकानात प्लास्टिकचे जे खेळणे आहेत त्यामध्ये तब्बल 20% वाढ झाल्याचं चित्र या ठिकाणी व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आहे। दुसरीकडचा जर विचार केला तर प्रत्येकच या ठिकाणी भावांमध्ये या ठिकाणी वाढ होत असताना युद्धजन्य परिस्थितीमध्ये कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये या ठिकाणी वाढ झाली। मार्च 2026 मध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाचे दर या ठिकाणी प्रति बॅरल 100 रुपयाच्या पार गेल्याने प्लास्टिकचा कच्चा माल जो आहे किमतीमध्ये या ठिकाणी मोठी वाढ झालेली आहे। याचमुळे प्लास्टिकची जे खेळणी आहे याचा देखील दर या ठिकाणी 20% वाढला असून या ठिकाणची जे बालक आहे त्यांना या ठिकाणी मनोरंजनासाठी लागणारी जी खेळणी आहे यामध्ये देखील सर्वसामान्य जनतेला मोठा फटका या ठिकाणी बसणार आहे। दुसरीकडचा विचार केला तर या ठिकाणी भाववाढ होण्याची नेमकी काय कारण आहे या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत स्वतः खेळणी विक्रेता आहेत, व्यावसायिक आहेत। दादा काय सांगशील, आता गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा परिणाम थेट आपल्या या खेळणी दुकानावरती होऊन टेपलेला आहे आणि 20 ते 25% या ठिकाणी प्रत्येक खेळण्यामध्ये आज भाव वाढताना दिसून येत आहे। काय प्रतिक्रिया? युद्धाचा परिणाम तसा बघायला गेलं तर सर्वच क्षेत्रात झालेला आहे। तसा दुष्परिणाम आमच्या क्षेत्रातही याचा जाणवतोय। प्लास्टिकचं जे निर्मिती होते तीच थोडी महागात होते, म्हणजे त्याच्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात। ऑटोमॅटिक वरतून भाव वाढून येत आहेत आणि मग त्याचा भार ग्राहकांना सोसावा लागतोय। कच्च्या मालाची निर्मितीच महाग झाल्यामुळे ग्राहकांना त्याचा थेट भार सोसावा लागतोय। त्याच्यामुळे थोडे ग्राहक नाराज आहेत, पण तरी भार स्वस्त आहेत। कुणाला नेमकी किती टक्क्याने या ठिकाणी भाव वाढलेले प्रत्येक खेळण्याच्या मागे? 15% पासून 30% पर्यंत खेळण्यांमध्ये, प्लास्टिकच्या खेळण्यांमध्ये भाव वाढ झालेली आहे। स्टीलच्या लोखंडी आपण ज्याला पाळणे म्हणतो, पाळण्यांच्या किमतीतही भाव वाढ झालेली आहे। जवळपास सर्व क्षेत्रामध्ये भाव वाढ झालेली आपल्याला दिसून येते। ही जी पद्धतीने युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे या युद्धजन्य परिस्थितीचा फटका जर आपण बघतो तर प्लास्टिक व्यावसायिकांना सर्व स्तरावरती या ठिकाणी पडलेला आहे। मात्र या थेट परिणाम खेळण्यावरती झालेला आहे। खेळणे घेण्यासाठी येणारे जे बालक आहे ते कुठेतरी थांबायचं नाव नाही घेत ज्यावेळेस खेळण्याच्या दुकानात येतात। मात्र असं असताना पालक वर्गांचा प्रतिसाद आणि रिस्पॉन्स या ग्राहकांचा कसा आहे? नाही, लहान मुलांच्या वस्तू ज्या असतात त्याच्यात पालक जास्त काही विचार करत नाही घेताना। म्हणजे स्वतःच्या वस्तूंमध्ये लोक विचार करतात, पण लहान मुलांच्या वस्तू घेताना लोक तेवढ्या प्रमाणात विचार करत नाही। त्याच्यामुळे ते घेत आहेत, पण नाईलाज असतो का असे ना, कस्टमर वस्तू घेत आहेत, पण खिशाला कात्री लावून लोक वस्तू घेत आहेत, विकत घेत आहेत। काय वाटतं, भाव कमी व्हायला पाहिजे? भाव कमी झाले पाहिजे, परंतु आताची जी परिस्थिती आहे ती बघता असं वाटतं की पुढच्या 2 महिन्यामध्ये अजून बिकट परिस्थिती तयार होईल। निश्चितच हे होते खेळणे विक्रेते व्यावसायिक की ज्यांनी सांगितलंय की 2 महिन्यामध्ये अजून यापासून जास्त भाव वाढ होऊ शकते। एकीकडे जर शीज फायर देखील झालेला आहे, मात्र असं असलं तरी या ठिकाणी खेळण्यामध्ये म्हणजे प्लास्टिकचे जे खेळणे विक्रेते आहे या दुकानामध्ये तब्बल 15 ते 20% अनेक खेळण्यांमध्ये आणि त्याच्यावरती जर गेलं तर 20 ते 25% पर्यंत देखील वाढ या ठिकाणी झालेली आहे। मात्र अजून या ठिकाणी बिकट परिस्थिती या ठिकाणी येत्या 2 महिन्यात होऊ शकते असं देखील मत या ठिकाणच्या या व्यावसायिकांनी बोलताना व्यक्त केलेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।